कसारा येथे विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी साहित्य वाटप भक्ती राजेश निकम या शासकीय कर्मचारी यांनी आपला वाढदिवस आनंदनगर जिल्हा परिषद शाळेत साजरा केला। यानिमित्त त्यांनी शाळेतील व अंगणवाडीतील मुलांना शालेयोपयोगी साहित्य वाटप केले। येथील मुलांनीही स्वहस्ते बनवलेली ग्रीटिंग कार्ड्स देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। त्या मीरा भाईदर पोलीस आयुक्तालयात कनिष्ठ सहाय्यक पदावर काम करत असून कसारा येथील जुने आणते नागरिक व शहापूर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रघुनाथ शंकर कदम हे नात्याने त्यांचे आजोबा असून त्यांचे वडील महाराष्ट्र पोलीस सेवेत असताना निधन पावले आहे। यावेळी रघुनाथ शंकर कदम, अशोक शंकर कदम, कल्पना रघुनाथ कदम, हेमंत रघुनाथ कदम, श्रावणी हेमंत कदम, आरती यादव, नम्रता शिंदे, युवसेना पदाधिकारी तथा व्यावसायिक हर्षद कदम, कुमारी संस्कृती शिंदे, निष्ठा निकम, राजू चव्हाण यांचे कदम परिवाराचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले। मुख्याध्यापक शरद कांबळे, सहाय्यक शिक्षक भाऊराया चौधर तसेच प्रजा गाडे यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या। मुलांनी देखील शेर शायरीतून शुभेच्छा दिल्या। अशा वाढदिवस साजरा करण्याच्या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालक येथील नागरिकात कौतुक व्यक्त केले जात आहे। अजिंक्य भारत न्यूज सोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन श्री राहुल निमाय। उत्तम गायक आहेत, नंतर तुम्हाला ते गाणे ऐकून दाखवणार रेलगाडी। अण्णा ही जी कृतीयुक्त गाणी आहेत ना, ते आताच्या अभ्यासक्रमाचा एक महत्वाचा भाग आहे। मुलांना ऍक्शन सॉन्ग त्याच्यातून त्यांना ते शिक्षण देणं, हा पॅटर्न आता शिक्षण खात्यामध्ये आलेला आहे। आणि अण्णांनी बालगीतं पण खूप गायलेली आहेत। ते कसारामध्ये राहिल्यामुळे जगाच्या लक्षात आलेले नाही। कसारामध्ये असे अनेक हिरे आहेत, अशी माणकं आहेत की ती कसारात राहिल्यामुळे या चार आजूबाजूच्या डोंगरांमध्ये ती माणकं दबली गेली। हे वारे ते कसाराच्या बाहेर गेले नाही, परंतु कसारामध्ये अशी पॉवर आहे, अशी ताकद आहे की जिल्ह्याच्या राज्याच्या राजकारणाला दिशा देऊ शकते। अशांपैकी एक व्यक्तिमत्व अण्णा आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या पासून शिवसेनेची त्यांनी इथे स्थापना केली आणि शिवसेना वाढीला लावली। शिवसेनेत असताना अनेक सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक उपक्रम हे त्यांनी राबवलेले आहेत। त्याचे नेतृत्व केलं। गावाचा अतिक्रमणाच्या संदर्भात जेव्हा लाखाचा हजारोचा मोर्चा निघाला होता कसाऱ्यातून, त्याचं नेतृत्व अण्णांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे आपली घरं वाचली होती, ही वस्तुस्थिती आहे। आपलं पहाडा एवढं कार्य असणारा माणूस त्याने त्याचा वारसा सामाजिक कार्यांचा त्यांच्या मुलांच्या रूपाने पुढे नेला। त्यांच्या मुलांनी ते अनुसरलं आणि आज आपल्या समोर हेमंत दादा आहे, त्याची 2 मुलं आहेत। ते एका मुलाचा वाढदिवस कसा करतो माहिती का तुम्हाला? इथून 20 किलोमीटर अंतरावर माळ नावाचं गाव आहे, 2-4 मुलांना माहिती असेल। तिकडे राहतात माळ माहिती ना, कोणाला माहिती आहे? आपण तिकडे सुंदरवाडीकरांना माळ माहिती आहे। त्या माळाच्या ठिकाणी अजून 4 किलोमीटर आतमध्ये एक आदिवासी पाडा आहे, शिदवाडी म्हणून। अतिशय गरिबीमध्ये, अतिशय हालाकीत जगणारे लोक, आदिवासी पाडा। त्या ठिकाणी गेली 14 वर्ष आपल्या मुलाचा वाढदिवस हेमंत दादा साजरा करतो। नाविन्य नावाचा मुलगा आहे त्याचा। तर त्या मुलाचा वाढदिवस, त्या वाढदिवसानिमित्त नुसता केक बी कापीत नाही। दरवर्षी काही ना काही मुलांना शिक्षणामध्ये कामी येईल, शाळेमध्ये कामी येईल, आपल्या कुटुंबामध्ये कामी येईल, अशा प्रकारच्या चांगल्या चांगल्या वस्तू, टिकाऊ वस्तू ते संपूर्ण कुटुंब, श्रावणीताई, हेमंत आहे तिथं। आम्ही सर्व परिवार, मलाही जाण्याची संधी येते त्यांच्याबरोबर। तर अशा अनेक शालोपयोगी शैक्षणिक साहित्याचं वाटप दरवर्षी त्या नाविन्याच्या वाढदिवसाच्या निमित्त हेमंत दादा करत असतात। तो कोणाचा वारसा आहे? अण्णांचा। 14 वर्ष सतत एका दूरच्या आदिवासी पाड्यामध्ये त्या मुलांमध्ये वाढदिवस साजरा करणं, त्यांना आनंद देणं, ही काय बारीक गोष्ट आहे का? आपण आपल्या वाढदिवसाला 1 किलोचा केक आणतो, 4-5 जण, 4-5 घरातल्या लोकांना बोलवतो, मस्त नाचतो, बर्थडे आहे भावाचा, कोणी नाही कामाचा, बर्थडे झाल्यावर चालून झालं, कोण कोणाच्या कामाचं आहे। पण हे कुटुंब कामाचा असो नसो, पण त्याला तो आनंद, आपल्या वाढदिवसाचा, आपल्या कुटुंबातला आनंद ते वाटत आहे। आणि हे आपणही शिकलं पाहिजे।
आपण आपला आनंद दुसऱ्याला द्यायला शिकलं पाहिजे. शिक्षण आणखी दुसरं काय? शिक्षण म्हणजे संस्कार. नुसतं सुशिक्षित झाला म्हणजे काय शिक्षण आहे का? सुसंस्कारित होणं हे खरं शिक्षण आहे. मग तो आडणे असला तरी चालेल, तो सुशिक्षितपेक्षा चांगला आहे. हे संस्कार अण्णांनी त्यांच्या मुलाला दिले. अण्णांकडून ते संस्कार हेमंतने आणि हर्षदने घेतले. हर्षदही त्याच्या वेगवेगळ्या संस्थांमार्फत अनेक कामं केलेली आहेत कसाऱ्यामध्ये, आणि तो एक युवा कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता म्हणून उदयास आलेला आहे. तसा सामाजिक कार्याचा वारसा अण्णांच्या नातीने पण पुढे चालवायला घेतलाय. अण्णांची नात बदलापूरला राहतात. ते त्यांचं कुटुंब, त्यांचे वडील पोलीस होते. पोलीस मध्ये असतानाही त्यांनी समाजाला, लोकांना एवढी मदत केलेली की बदलापूर, कल्याण मधले लोक अजूनही त्यांची आठवण काढतात. त्यांचं काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झालं, परंतु या अण्णांच्या कामाचा वारसा त्यांची मुलगी, त्यांची नात आणि राजेश अण्णाजी निकम, भक्ती दिदीचे वडील, ती अण्णांची नात हा सामाजिक कार्याचा वारसा आता पुढे घेऊन निघालेली आहे. आणि तिने यावर्षी असं ठरवलं की आपला वाढदिवस आनंदनगरच्या शाळेमध्ये साजरा करावा. आता याच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. तुम्हाला ती संधी मिळाली, आपल्या शाळेला ती संधी मिळाली की व्यक्तीने आपली शाळा निवडली. आणि ती वाढदिवसाची भेट घेऊन आज भक्ती दिदी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. भक्ती दिदीचं आणि पुन्हा एकदा कदम परिवारचं शाळेच्या वतीने, शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. आणि बर्थडे वाटपाचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आमच्या मुलांनी काही छान ग्रीटिंग आणली आहे बनवून, ते होम मेड. आमच्या दर शनिवारचा उपक्रम असतो, क्राफ्ट बनवणं किंवा वेगवेगळ्या वस्तू. असं नाही ती खूप सुंदर असतील असं नाही, पण त्यांनी ज्या भावनेतून बनवली ती भावना खूप मोठी आहे. त्याचा आदर करून आपण ती छोट्याशा ग्रीटिंगची भेट आपण स्वीकारावी अशी मी विनंती करेन. आणि नंतर आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे जाणार. एकेकाने आता भेट कार्ड द्यायचा, सेकंड करायचं आणि बसायचं. हा, हे बघ. आता एकेकाने भेट कार्ड द्यायचं, सेकंड करायचं, खाली बसायचं. दिदीला सेकंड कर. हा, बस. चला, एक इथं टेबलवर ठेवतो, इथं टेबलवर एक स्वीकार. तुम्हाला पण असं शिकून मोठं व्हायचंय तर तुमचा वाढदिवस आम्ही करणार, मुलींनी सगळ्या. हा, अरे जबरदस्त. या आता मुलांनी या सगळ्यांनी